हॅलो, नमस्कार. तर आजच्या जेवणामध्ये काय होतं, तर आजच्या जेवणामध्ये मुलांसाठी मी बनवली होती पालकची मूग टाकून केलेली खिचडी. तर हो, दोन्हीमधल्या एका वेळेस मी माझ्या मुलांना खिचडी किंवा भाताचा एक प्रकार खाऊ घालण्याचा प्रयत्न करते, कारण की दोघंही लहान आहेत आणि सध्या दियान घरी येतं, त्याला आवडते खिचडी गरम गरम तूप टाकून खायला. त्यामुळे मस्त थोडासा कांदा परतून घेतला, लसूण परतून घेतला, जिरं मोहरीची फोडणी दिली आणि मग पालकची प्युरी छान परतून घेतली. एक हिरवी मिरचीसुद्धा त्यामध्ये टाकली होती आणि मग जशी आपण डाळ तांदूळ धुवून मुगाच्या डाळीची खिचडी करतो तशीच खिचडी बनवून घेतली, पण खूप सुंदर झाली होती. आणि आम्हाला जेवणामध्ये आज मी बटाटा आणि फ्लॉवरची थोडीशी सुकी भाजी बनवली होती आणि मसूरच्या डाळीचं दाल फ्राय आणि अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या होत्या, ज्या की खूप सुंदर आणि टेस्टी झाल्या होत्या. ॲक्च्युली एका मैत्रिणीने खूप साऱ्या हिरव्या मिरच्या दिल्या होत्या. मग आता दिलेल्या मिरच्यांचं काय करावं म्हटलं, तर अर्ध्या मिरच्यांचा ठेचा बनवला. मस्त एकदम लसूण कोथिंबीर टाकून खूप छान ठेचा झाला होता. आणि म्हटलं आता अर्ध्याचं काय करावं, तर अर्ध्या मिरच्यांची छान शेंगदाणा वगैरे भाजून हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी बनवली होती. दोन्हीच्याही रेसिपी खूप सोप्या आहेत, पण खूप सुंदर, चवदार आणि एकदम म्हणजे तोंडाला चव आणणाऱ्या ही चटणी आहे. मला तर खूप आवडते आणि ठेचा अनुरूपला खूप आवडतो. तर हे दोन्ही पदार्थ करायला वेळ नक्कीच लागला, पण आता मस्त आम्ही जेवताना त्याचा जेव्हा आस्वाद घेतला तेव्हा खूप छान वाटलं. आणि शेंगदाण्याची चटणी तर भरपूर छान म्हणजे भरणी भरून झालेली आहे. तर शेंगदाणे छान भाजून घेतले, मिरची छान परतून घेतली, लसूण कोथिंबीर मिरची जिरे आणि ते शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले आणि मग एका पॅनमध्ये परत तेलावर थोडंसं हळद हिंग मीठ आणि साखर टाकून परतून घेतली होती ही चटणी. ही चटणी 2-1 महिने खराब होत नाही. लहानपणी मस्त माझी आई जेव्हा पण माझे वडील बाहेरगावी जायचे तेव्हा त्यांना ही चटणी बनवून द्यायची. तर हे आहे आमच्या जेवणाचं आजचं ताट. गरम गरम चपाती, गोबीची भाजी, वरण, 2 चटण्या आणि सलाद. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि मुलांनी पहा खिचडी केवढी व्यवस्थित खाल्ली होती.